नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार आहे पुन्हा तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार पुन्हा तेजी। पण देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येणार पुन्हा तेजी? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की असं काय घडलं आहे देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार पुन्हा तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ या ठिकाणी आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि Facebook वर पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार पुन्हा तेजी। पण असं काय घडलं आहे मित्रांनो देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात येणार पुन्हा तेजी? या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। पण तेजी येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या 4 ते 5 आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे आणि कुठेतरी आता खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्याचबरोबर 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर आपण बघितलं तर सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्यानं कमी होणार आहे। यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे आणि 15 तारखेपासून देशामध्ये सोयाबीनची मागणी वाढणार आहे। या सर्व अनुकूल कारणांचा विचार केला तर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी येणार। ही तेजी प्रचंड असणार नाही पण तेजी मात्र येणार। या तेजीमध्ये 15 तारखेनंतर सुरुवातीला सोयाबीनचा भाव 4800 पार आणि जर भविष्यात सगळं काही ऑल इज वेल झालं तर 5000 पर्यंत पोहोचू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या विक्रीचा निर्णय ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की एकदाच यावर्षी सोयाबीन विकायचं नाही, सोयाबीन टप्प्याटप्प्याने विकायचे। पहिला टप्पा 4800 वर 25%, 5000 वर दुसरा टप्पा 50% आणि 5200 वर तिसरा टप्पा 25%। या पद्धतीने जर आपण सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी आपला होणार मित्रांनो 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। Facebook वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।